स्वप्नीलचे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी। आमदार ऋतुराज पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपतर्फे हॉटेल सयाजी येथे भव्य सत्कार। ऑलिम्पिकमध्ये तब्बल 72 वर्षांनी पदक जिंकत स्वप्नील कुसाळे याने क्रीडानगरी कोल्हापूरच्या वैभवामध्ये भर घातली आहे। स्वप्नीलचं यश हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले। तर वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, येणाऱ्या काळात देशासाठी सुवर्ण पदक पटकावणे हेच माझे ध्येय असल्याचं ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे यांनी सांगितलं। डी.वाय. पाटील ग्रुपतर्फे हॉटेल सयाजी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे यांचे आज कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आले। डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीने हॉटेल सयाजी येथे कोल्हापूरच्या या सुपुत्राचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। हातात तिरंगा ध्वज घेऊन हॉटेल सयाजी प्रवेशद्वाराच्या दुतर्फा थांबलेल्या कॉलेज विद्यार्थिनींनी उत्साहात स्वागत केलं। डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वप्नील व कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, खाशाबा जाधव यांच्यानंतर 72 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरला स्वप्नीलने पदक मिळवून दिले आहे। यामुळे क्रीडा नगरी कोल्हापूरच्या वैभवात भर पडली आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्राला पाठबळ दिलं असून सर्व क्षेत्रात कोल्हापूरचा दबदबा आहेच। स्वप्नीलचं हे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे। एखादा खेडेगावातील युवक सुद्धा कष्टाच्या जोरावर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये यश मिळवू शकतो, हा विश्वास स्वप्नीलने कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या युवा वर्गामध्ये निर्माण केलेला आहे। स्वप्नीलच्या यशामध्ये अखंडपणे त्याला साथ देणारे त्याचे आई-वडील आणि सर्व कुटुंबीय यांचे सुद्धा कौतुक करावे तेवढे थोडे आहे। यापुढेही स्वप्नीलच्या यशाचा हा आलेख चढत राहील आणि भविष्यात तो देशासाठी सुवर्ण पदक मिळवून देईल, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला। स्वप्नील कुसाळे म्हणाला, डी.वाय. पाटील ग्रुपने केलेला हा स्वागत समारंभ भारावून टाकणारा असा आहे। हे यश माझ्या एकट्याचे नाही, तर संपूर्ण कोल्हापूर, महाराष्ट्र आणि सर्व देशवासियांचे आहे। पॅरिसमधील पदक हे पहिली पायरी आहे। आपल्याला यशाचे शिखर अजून गाठायचे आहे। वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, येणाऱ्या काळात आणखी जोमाने तयारी करून देशासाठी सुवर्ण पदक पटकावणे हेच माझे ध्येय आहे। यावेळी हॉटेल सयाजीच्या वतीनं जनरल मॅनेजर अमिताभ शर्मा व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून स्वप्नीलच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी डी.वाय. पाटील ग्रुप व सयाजी हॉटेलचे कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।